नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विन्स ग्रेस यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण बघतोय 4th नंबरचा लेसन वैदिक संस्कृती. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी यापूर्वीचे चॅप्टर्स पाहून घ्यावे. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पोलीस भरतीपासून UPSC पर्यंत जिथे आपल्याला भारताचा प्राचीन इतिहास विचारण्यात येतो तिथे हा विषय आपल्याला मदत करू शकतो, हा टॉपिक आपल्याला मदत करू शकतो. तर बघूयात वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला वेदांचा अभ्यास दिलेला आहे. त्यासोबतच कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, शेतीपालन, यासोबतच आर्थिक सामाजिक जीवन जे आहे ते सांगितलेलं आहे. यामध्ये धार्मिक संकल्पना ज्या आहेत त्यासुद्धा इथं स्पष्ट केलेल्या आहेत थोड्या बहुत. यासोबत शासन व्यवस्था, वैदिक वाङ्मय म्हटल्यानंतर वेदांवर, त्यांच्या वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केलेली आहे. यामध्ये काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो. तो काव्य स्वरूपात होता. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद होते. या 4ही वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणत. विद म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जात असत. वेदांना श्रुती असेही म्हणतात. ऋग्वेद संहिता, ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. त्यासोबतच अनेक ऋचा एकत्र गुंफून एकत्रित पद्धतीने देवाची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. दुसरा जो आहे आपला वेद तो आहे यजुर्वेद. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र, यासाठी याचा विशेष उल्लेख केला जातो, विशेष वापर केला जातो. यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञ विधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये दिलेले आहे. पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी रचना या संहितेची रचना आहे. सामवेद संहिता. सामवेद संहिता जर आपण बघितली तर काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाते. तर ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदामध्ये दिलेले आहे. सामवेद जे आहे ते भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. यामध्ये काही जे सूक्त आहेत आपण स्क्रीनवरती बघतोय की हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे, ह्या ज्या आहेत अशा प्रकारच्या प्रेयर जे आहेत सूक्त इथे आपण दिसतं. अथर्ववेद संहिता. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. यावरती दैनंदिन जीवनात येणारे संकट, दुःख, उपाय, वनौषधी असे विशेष या प्रकारे माहिती आपल्याला इथे या अथर्ववेदामध्ये आपल्याला इथे दिसतं. तर याशिवाय जे आहे संहितेच्या रचनेनंतर, या 4ही संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केलेली आहे. ब्राह्मण ग्रंथ म्हणजे यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. त्याशिवाय आरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने, मनचित्ताने जे काही आपण ज्ञान मिळवतो, चिंतन करतो, ते अरण्य ग्रंथामध्ये इथे मांडलेले आहेत. यज्ञविधी पार पडता असताना कोणत्याही प्रकारची चूक घडू नये, होऊ नये यामध्ये विशेष खबर घेण्यात येते. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न मनामध्ये येतात. जीवन काय आहे, काय नाही आहे, मृत्यू कसा, जन्म कसा, सहजासहजी या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. तर यावरती जे आहेत चर्चा उपनिषदांमध्ये केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हे रचण्यासाठी, हे निर्माण करण्यासाठी सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागला. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता हा पुरुष, घराचा प्रमुख म्हणजे गृहपती. ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान संस्कृतींचे उल्लेख वैदिक साहित्यात आपल्याला दिसते. वेदकाळातील घरे जी आहे ते मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण, माती लिंपून त्यावर केलेली भिंत म्हणजे कूड.
ह्या प्रकारच्या घरामध्ये ते राहत असत. घरांच्या जमिनी शेणामातीने सावरलेल्या असत. घरांसाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात असत. वैदिक काळाच्या वाङ्मयामध्ये जर बघितला तुम्ही तर यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आपल्याला इथे दिसतात. यव जे आहे त्याचा अर्थ होतो सातू म्हणजेच बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ, दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर, तीळ तसेच मांस ह्या पदार्थांचा सेवनही त्यांच्या आहारामध्ये. वल्कले म्हणजे झाडाच्या सालींपासून तयार केलेले वस्त्रे वापरत असत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही वापर जे आहे वस्त्र बनवून केला जाई. स्त्रिया किंवा पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने सुद्धा वापरत असत. विशेष म्हणजे जो परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे, निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी होई. गायन, वादन, नृत्य, सोंगाट्या, खेळ, रथांच्या शर्यती या सगळ्या ज्या प्रकारामध्ये आहे मनोरंजनाची साधने आहेत, त्यासोबतच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते सुद्धा इथे महत्त्वाचे आहेत. वीणा, शततंतू, झांजा, शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदंग हे ताल वाद्येसुद्धा ती लोक वापरत असत. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जायची. नांगराला लोखंडी फाळसुद्धा होता, त्यामुळे लोखंडाची जाणीव त्यांना होती, माहिती त्यामध्ये होती त्यांना, हे आपल्याला इथे स्पष्टपणे कळते. आयुर्वेदामध्ये पिकांवर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय याचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जायचा, एक्सचेंज ऑफ मनीसाठी. त्यामुळे गायी कोणी चोरून नेऊ नये याकडे विशेष लक्ष दिले जायचे. वेदकालीन रथाची चाके जी आहेत ते आऱ्यांची होती. भरीव चाके जी आहेत ती वजनाने, आऱ्यांची चाके असेल तर वजन कमी असल्यामुळे त्या काळामध्ये आऱ्यांची चाके वापरणं जे आहे ते सुरू झालेलं होतं. घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती असे म्हणतात, हॉर्स पॉवर असे म्हणतात. घोड्याला अश्व असे म्हणतात. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती हे नक्की कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. 1 हॉर्स पॉवर जे आहे युनिट किती वॅट एनर्जी होते हे नक्की. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्व आणि जे महत्त्व होतं त्यामध्ये श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र असे संघ होते. श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत, परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा जो दर्जा दुय्यम होत गेला त्या उतरत्या काळामध्ये समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे वैदिक काळामध्ये 4 प्रकार पडलेले होते समाजाचे. ह्या ज्या प्रकाराचे वर्गीकरण आहे ते व्यवसायावरून ठरलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये वर्ण जन्मावरून ठरू लागले, त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीचे काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या. त्यामध्ये 4 टप्पे पुढे आलेले आहेत जन्मापासून मृत्यूपर्यंतचे. पहिला आहे ब्रह्मचर्याश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम, चौथा आश्रम जो आहे संन्यासाश्रम. सृष्टीचक्र जे आहे आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वैदिक लोकांनी ऋत असे नाव दिलेले आहे. धर्मकल्पना. निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या निसर्गातील शक्तींना देवता रूप मानलेले आहे. वैदिककालीन लोक जे आहेत ते अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करून त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ होय. शासन व्यवस्था. वैदिक काळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे. त्या वसाहतीमध्ये त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्राम वसाहतींचा एक समूह म्हणजे त्याला विश म्हणत आणि विष प्रमुखाला जो आहे विषप्ती असे म्हणत. अनेक विष मिळून एक जन तयार होत आणि पुढे अनेक जन मिळून जे आहे ते त्या प्रदेशाला जनपद असे म्हटले जायचे. आणि जनच्या नृपला जो प्रमुख आहे त्याला काय राजा किंवा नृप असे म्हटले जायचे. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने नेमलेले अधिकारी असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते जे राजाने नेमलेले होते. ते कर वसुलीचं काम करायचे. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर लाईक STI. जी कर वसुली करत असेल त्या कर वसुली
करण्यासाठी जो काही अधिकारी नेमलेला असायचा त्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत असेल. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणे. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 प्रमुख संस्था होत्या. सभा आणि विदत यांच्या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही तिथे प्रामुख्याने सहभाग होता. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा असे म्हणत असत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत असत. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेली धार्मिक प्रवाह संकल्पना जी आहे कालांतराने जी आहे हिंदू नावाने ओळखली जाऊ लागली. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की करावं आणि यासोबतच जे आहे प्रिव्हियस व्हिडिओ नक्की पाहून घ्यावे. जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट चॅप्टरसोबत. तोपर्यंत धन्यवाद.